चला मस्त छान असं गावाला बघा थंडगार वातावरण किंवा मग छान असं ऊन पण पडलेलं आहे आणि सकाळचीच वेळ आहे ही. आणि इथे ना आत्या, मी आणि मिस्टर आम्ही बसलेलो आहोत. आत्या म्हणजे माझ्या सासूबाई, मी त्यांना आत्या म्हणते. आणि त्याच्यानंतर आहे ना आमच्या शेजारी ना त्या भाऊंनी ना इथे आम्हाला ना ऊस दिलेला होता, त्यांनी ऊस लावलेला आहे. आणि ऊस म्हटलं चला आता आपण खाऊ थोडाफार. आणि ऊस आहे ना खूप चांगला असतो खाण्यासाठी. आणि आपण ऊसाचा रस पितो ना, त्याच्यापेक्षा ऊस खायचा. आणि ज्यांना कोणाला काळवीळ जर झालेली असते ना, तर त्यावेळेस ऊस खाल्ल्यानंतर ऊस खाऊन आपण ते टाकतो ना, ते पिवळं होतं. तर म्हणून ऊस खायचा, त्याच्यावरून लगेच समजतं. चला मस्त ऊस खाल्लेला आहे. त्याच्यानंतर आहे ना आज जेवणामध्ये ते सुनांनी काय जेवण बनवलेलं आहे बघू शकता. रोजचा भातच आम्हाला लागतो सकाळी आणि संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर टॅमॅटो चालू आहे, त्याच्यामुळे टॅमॅटोची भाजी आणि उडदाची डाळ केलेली आहे आणि चपात्या आणि थोडेफार भजी पण बनवलेली होती, काहींना खायची होती म्हणून. चला आता मी पण जेवण करायला बसलेली आहे. चुलीवरचंच आहे सगळं जेवण हे. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले. हे बघा दुपारून आहे ना आम्ही म्हणजे घरचेच माणसं आहे, सकाळीच गवत कापायला वगैरे गेले आणि तिकडनं आल्यानंतर म्हणजे एक ट्रॅक्टर भरूनच आम्हाला गवत आणायला लागतं. आणि गवत वगैरे आणलं, जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर आहे ना टॅमॅटो बांधायला सुरुवात झालेली आहे. आणि कालच आम्ही टॅमॅटो काढलेला आहे, पहिला दिवस होता टॅमॅटो काढायचा. आणि 15 जाळ्या निघालेल्या आहे. बाजार नव्हता एवढा, पण तरी पण आम्हाला 200 रुपये जाळीना टॅमॅटो म्हणजे आमचा गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माठाची भाजी होती बघू शकता. चला खूप छान अशी फ्रेश भाजी पण मला दिसली आणि मी लगेच तोडून घेतली. आता ही भाजी मस्त संध्याकाळला म्हटलं होईल गरम गरम करायची. आणि छान चुलीवरची भाजी पण छान लागते. हे बघा खूप भाजी होती टॅमॅटोमध्येच. आणि हा माठ आहे ना काही पेरलेला वगैरे नाही आहे, तोच म्हणजे उतरतो शेतामध्ये ह्या पद्धतीने बघू शकता. आणि आता मी सगळा हे बघा असा तोडला, भरपूर तोडला. आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त स्वच्छ असा तो मग घरी आल्यानंतर धुवून वगैरे घेणार आहे मी, कारण त्याला माती असतेच. आणि त्याच्यानंतर आहे हे बघा फ्रेश होता. आणि माठाची भाजी ना खूप चांगली असते बरं का, आयुर्वेदिक आपल्याकडे शेरगावामध्ये भेटते, पण ती ना अशी व्यवस्थित नसते किंवा चव नाही लागत. भाजी आणल्यानंतर आहे. चला आता इथे बघा 5-5:30 वाजलेले होते, भाजी थोडीशी निवडून वगैरे घेतलेली आहे. हे बघा. आणि इथे माझ्याकडेच हे मुलं वगैरे असतात. हे बघा हे छोट्या छोट्या मुली पण इथेच असतात, म्हणजे माझ्या पुतण्यांचे मुलं आहे हे. चला भाजी निवडून वगैरे घेते आणि गरम गरम मला भाजी बनवायची आहे आणि आत्यांना बनवून द्यायची आहे, म्हणजे माझ्या सासूबाईला. चला आता इथे बघा मुलं पण मस्त झोक्यावर खेळतात. ह्या पद्धतीने गावचं माझं रुटीन असतं. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.